गंगाखेड तालुक्यातील सायडा सोनेगाव या गावाला नेहमीच गोदावरीच्या पाण्याचा बॅकवॉटरचा फटका बसत आहे। यामुळे नदीकाठच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान होत आहे। गेल्या 4 दिवसांपासून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीचे बॅकवॉटर या गावातील नदीकाठच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांनी सरकारकडे आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे। गोदावरी नदीच्या पाण्याचे बॅकवॉटर इंद्रायणी नदीच्या वरच्या भागात शिरून या गावातील पिके जमीनदोस्त झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे। तर सायडा येथील नदीवर अतिशय छोटा व अरुंद पूल असलेला पूल पाण्याखाली गेल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे। वर्षानुवर्ष येथील गावकऱ्यांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली असतानाही याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचेही कायम दुर्लक्ष होत असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। या गावातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना बॅकवॉटरच्या पाण्याचा फटका बसून शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली जाते। त्यामुळे उभे पीक डोळ्या देखत पाण्याखाली जाताना पाहून शेतकऱ्यांची घालमेल होत आहे। याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मराठवाडा मुक्ती दिनाच्या झेंडावंदन करण्यासाठी निघालेल्या शिक्षकांना पुराच्या पाण्यामुळे नियोजित वेळी झेंडावंदन करता आले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। तर काही शेतकऱ्यांचे पशुधनही पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी सांगून पिकांसोबत लाखोंचे पशुधन गेल्याने आर्थिक मदतीची मागणी केली आहे। मायबापाकडे एवढंच हे किंवा सरकारच्या निकषाप्रमाणे जे काही तुम्ही अनुदान देतात ते या नुकसानीला पुरत नाहीये। त्याच्यामुळं की जे बी शेतकरी ॲक्च्युअली हे झालेलं आहे नुकसान त्याची योग्य ते पाहणी करून शेतकऱ्याला खत बी मजुरी काय जे लागते याला खर्च किती लागते आणि उत्पन्न किती निघते ह्या आधारे त्यांनी नाही का नुकसान भरपाईचा खर्च द्यायला पाहिजे। दरवर्षी पावसाच्या पाण्याने आणि गोदावरी बॅकवॉटर इंद्रायणी नदीला जे दरवर्षी येते त्या संदर्भात आमच्या गावात दरवर्षी जवळपास पाणी आल्याच्या नंतर 8-10 दिवस कंटिन्यू आमच्या गावचा मार्ग बंद होतो। तरी शासनाला वारंवार विनंती करून तहसीलला कलेक्टरला अर्ज देऊन सुद्धा कलेक्टर साहेबाला 2-3 वेळेस अर्ज दिले, तहसीलदार साहेबाला 2-3 वेळेस अर्ज देऊन सुद्धा या पुलाची आमची काय मागणी पूर्ण होत नाही। संध्याकाळी काही जर अचानक डिलिव्हरी पेशंट कुठला अचानक जर काही जर झालं तर गावातली परिस्थिती सगळी विस्कळीत होती। म्हणजे कुठला जर इमर्जन्सी पेशंट असेल तर आम्हाला पायी जाऊन रेल्वे पटरीला 1-2 किलोमीटर पायी जाऊन चिखलाचं माळसुण्यामार्फत गंगाखेडला किंवा परभणीला जावं लागते। कुठलाही पर्यायी मार्ग आमच्या गावाला दुसरा नाही। या पुला व्यतिरिक्त शासनाने लवकरात लवकर हे पूल मंजूर करून गावाला रस्ता करून द्यावा। आमचा 5 एकर कापूस पाण्यात गेलेला आहे, तरी सरकारने त्याची नोंद घेऊन आम्हाला सर्व शेतकरी बांधवांना काहीतरी भरपाई मदत करावी आणि आमचा खर्च जे झालेला आहे ते सुद्धा निघण्याची शक्यता नाही याची कळकळीची विनंती आहे। या बॅकवॉटरमुळे माझी 15 ते 20 एकर जमीन पाण्याखाली पूर्ण गेलेली आहे। कापूस, तूर, मूग, उडीद पूर्ण नाश झालेला आहे। या बॅकवॉटरमुळे पूर्ण त्या बंधाऱ्याचं दरवर्षी पाणी आम्हाला हे त्रास करते। हे आम्हाला सरकारनं हे आमची जमीन अधिग्रहण करून काहीतरी हे करावं, मार्ग काढावं एवढी आमची इच्छा आहे। समजा गाव माझा न्यूजसाठी शिवाजी कांबळे, गंगाखेड, परभणी।